नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बऱ्याच जणांना त्यांच्या मनात जसा भाव आहे आणि खास करून वक्फ किंवा अवकाफचा कायदा जेव्हा देशाच्या संसदेमध्ये चर्चेला आला तेव्हा प्रत्येकाची स्वतःची एक बाजू आहे. काँग्रेस पक्षाला असं वाटतं की हे मुस्लिम धर्मियांच्या हक्कामध्ये असलेलं अतिक्रमण आहे. मुस्लिम धर्मियांना असं वाटणं साहजिक आहे. पण मुस्लिम धर्मियामध्ये सुद्धा बराचसा भाग हा वक्फ कायद्यामध्ये दुरुस्ती व्हायला हवी असं मानणारा आहे. मी जेव्हा कोंडव्यामध्ये असलेल्या कौसरबाग इथल्या मशिदीमधून मुस्लिम समुदायाच्या मंडळींशी चर्चा केली तेव्हा जे कॅमेऱ्यावरती बोलू इच्छित नव्हते असे बरेच घटक मला दिसले की ज्यांना असं वाटतं की मुस्लिम धर्मियांच्या हितासाठी असलेली संपत्ती ही आपल्याच समाजातल्या काही मुठभर लोकांनी आपल्या ताब्यात ठेवली आणि त्याच्यातनं स्वतःचे आर्थिक हित साधले, जे हिंदू धर्मातनं झालेलं आहे. हिंदू धर्मातल्या सुद्धा अनेक मंदिराला दान दिलेल्या प्रॉपर्टीज ह्या गायब आहेत आणि त्या धनधांडग्यांनी आपल्या ताब्यात घेतल्यात, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी जेव्हा राष्ट्रपतीच्या सहीनं या देशामध्ये आता वक्फ कायदा लागू झालेला आहे, मध्यरात्री काल जेव्हा ती बातमी आम्ही ब्रेक केली तेव्हापासून माझ्या मनात होतं की लातूरमध्ये काल जेव्हा देशाच्या दोन्हीही म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेनं वक्फ कायद्याला मंजुरी दिली तेव्हा लातूरच्या तळेगावच्या 103 शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंद का साजरा करावा. आणि जेव्हा मी तो व्हिडिओ छोटासा पोस्ट केला तेव्हा अनेक लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्या प्रतिक्रियेत एक गोष्ट अशी आहे की अनेकांना असं वाटतं की मुस्लिम समुदायाची वक्फ मर्यादेत असलेली सगळी संपत्ती ही आता हिंदूची होणार आहे, किंवा मुस्लिम समुदायातल्याही घटकांना असं वाटतं की आपली सगळी संपत्ती काढून सरकारच्या ताब्यात दिली जाणार आहे. आणि म्हणून या काल मध्यरात्री लागू झालेल्या कायद्याचे महाराष्ट्रात देशभरामध्ये काय परिणाम होतील हे आपण समजून घेऊ. आधी हे निसंदिग्ध शब्दामध्ये मान्य केलं पाहिजे की मी ज्या मराठवाड्याचा आहे त्या छत्रपती संभाजीनगर शहर, धाराशिव, नांदेड, लातूर, जालना म्हणजे महाराष्ट्रात बहुसंख्यानं वक्फची जी संपत्ती आहे, जी 36-35 हजार महाराष्ट्रामध्ये वक्फ प्रॉपर्टी आहे, ती बहुतांशी मेजॉरिटी ही मराठवाड्यामध्ये आहे. पण मुंबई पण त्याला अपवाद नाही. मोठ्या उद्योगपतींची घरं जी आता मुंबईत आहेत ती तिथं आहेत असं वक्फचा दावा आहे. त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आहे. पुण्यामध्ये पण जवळपास 26,000 एकर की हेक्टर संपत्ती वक्फची आहे. तिथेही मुस्लिम समुदायाच्या मंडळींनी गेल्याच आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन वक्फमध्ये ईडीच्या माध्यमात कारवाई करावी वक्फ संपत्ती संदर्भात अशी मागणी केलेली. म्हणून असा बेसिक प्रश्न पुन्हा उपस्थित होतो की असं सरकारने काय केलेलं आहे की ज्या कारणामुळं वक्फची संपत्ती सगळी मुस्लिमांची ही हिंदूच्या ताब्यामध्ये जाईल असं वाटतं. आणि लातूरच्या त्या शेतकऱ्यांनी आनंद का साजरा केला, साखर का वाटली, याचं मी उत्तर देणार आहे पण या व्हिडिओच्या शेवटी. आधी छोटासा इतिहास जो तुम्हालाही बऱ्याच अंशी माहिती असेल पण तरीही त्याची उजळणी करणं आवश्यक आहे, एक सगळा घटनाक्रम समजून घेण्यासाठी. या देशावरती मुघलांनी 700 वर्ष राज्य केलं, ही वस्तुस्थिती. मुघलांनी राज्य करत असताना हिंदू धर्मियांच्या मंदिरांना, आस्थापनांना मदत केली, दानधर्म केला, ही वस्तुस्थिती. त्याबरोबरच औरंगजेबासारख्या मुघल बादशाहानं जिजिया कर लादला हिंदू धर्मियावरती, ही वस्तुस्थिती. पण जे मुस्लिम समुदायासाठीचे दर्गे असतील किंवा तत्सम व्यवस्था असतील त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती दान केली, मुख्यत्वे ती राज्यकर्त्यांनी दिली. पण त्याशिवाय सुद्धा मुस्लिम धर्मातले जे लोक असतील त्यांनीही ती संपत्ती दिली. आणि म्हणून त्या संपत्तीचं मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा औकाफ म्हणजे किंवा वक्फ म्हणजे ते की जे मुस्लिम धर्मियांच्या सगळ्या समाज घटकांच्या उपयोगाला येईल अशी दिलेली संपत्ती, त्याच्यासाठी अगदी आपला देश स्वतंत्र व्हायच्या आधीपासूनची व्यवस्था होती, दॅट इज कॉल्ड औकाफ. मधल्या काळामध्ये श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान असताना, कारण एक लक्षात घ्या, ह्या देशामध्ये कोणतंही आस्थापना असेल तरी त्याच्यामध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या सरकारी आस्थापनाचा भाग फार मोठा असतो. म्हणजे अनेक वेळा तर असं लक्षात आलं, आता वक्फच आपण बघू, या देशामध्ये सर्वाधिक संपत्ती, सर्वाधिक जमीन जर ती रेल्वे आणि संरक्षण विभागाकडे असेल तर त्याच्याहून तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा थोडीशी कमी ही औकाफ किंवा वक्फ आहे. पण ही संपत्ती पूर्णपणे आज वक्फच्या ताब्यात आहे का, तर नाही. या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना त्यांनी सांगितलं होतं की अहो जरा ती औकाफची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं नीट मूल्यमापन करा, कारण बहुतांश संपत्ती ही सरकारनं स्वतः अतिक्रमण करून ताब्यात घेतलेली. अतिक्रमण सरकारने केलं म्हणजे काय, तर सरकारने शासकीय जमिनी उभा केल्या. म्हणजे एनडीए इथलं जे आहे ते बहुधा महार वतन तरी आहे किंवा औकाफची जागा आहे पुण्यातलं
की ज्याच्यावरती एनडीए उभा आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधली अख्खी छावणी जी संरक्षण दलाच्या ताब्यात आहे ती सुद्धा कदाचित औकाफची प्रॉपर्टी आहे. मधल्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमधला जवळपास 95% भाग हा आमचा आहे असा दावा औकाफनं केला होता. त्यामुळे हा भाग लक्षात घेतला पाहिजे की बहुतांश संपत्ती 70-75% संपत्ती औकाफची ही आता त्याच्यावरती शासनाचं अतिक्रमण आहे. आणि म्हणून श्रीमती इंदिरा गांधी असं म्हणाल्या की जी संपत्ती आपण ताब्यात घेतली ती ऍटलिस्ट त्यांना काहीतरी भाडं बिडं तरी तुम्ही द्या आणि ते कशा पद्धतीनं द्यावं त्याचा विचार करा. सो त्याच्यानंतर थेट आपण येऊ, इंदिरा गांधी यांचं निधन झालं, नंतर राजीव गांधी यांचं निधन झालं, बाबरी मस्जिद पडली आणि मग 1995 साली औकाफ संदर्भातला पूर्वीचा ब्रिटिशकालीन आणि नंतर अमेंड झालेला जो कायदा आहे त्याच्यामध्ये मोठे बदल केले. त्या बदलामध्ये औकाफ म्हणजे हे जे ट्रस्ट आहे त्याचं जे मॅनेजमेंट आहे त्याच्याकडे अधिकचे अधिकार दिले. आणि त्यात सगळ्यात मोठा आणि ज्याला भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये कळीचा मुद्दा आहे असा बदल झाला तो 2013 साली जेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार शेवटच्या टप्प्यात होतं. आणि त्या सरकारनं जे औकाफ आहेत म्हणजे 33 आपल्या देशामध्ये ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टनं इतकी ताकद दिली की ते कोणाचीही संपत्ती ही आमची संपत्ती आहे असं म्हणू शकत होते. आणि तशा पद्धतीनं त्या दिल्लीमधल्या 123 जागावरती दावा केला ज्याच्यामध्ये रेल्वेची पण संपत्ती आहे. आणि बाय डिफॉल्ट बाय कायद्यानुसार औकाफला कोणीही चॅलेंज करू शकत नसल्यामुळे ही संपत्ती ही औकाफची संपत्ती आहे म्हणून त्याच्यावर स्टॅम्प झाला. तळेगावच्या शेतकऱ्याचा संदर्भ इथे येतो पण त्याची उकल मी शेवटी करेन. आता जसं दिल्लीत झालं आणि तेव्हा असं लक्षात आलं की देश स्वतंत्र झाल्यापासून ते 2013 पर्यंत वक्फकडं 19,000 संपत्ती होते वेगवेगळ्या पद्धतीच्या. आणि मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये हे संसदेच्या पटलावर ठेवलं गेले म्हणून 10 वर्षाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये थेट आणखी 1,000 वाढ होऊन देश स्वतंत्र होईल ते 2013 पर्यंत 19,000 आणि 2013 ते 2025 आता हा नवीन कायदा आला औकाफ सुधारणा कायदा वक्फ सुधारणा कायदा 2025 पर्यंत दुसरी 20,000 संपत्ती वाढली आणि देशभरामध्ये जवळपास 40-45,000 संपत्ती औकाफच्या ताब्यात आहे असं दिसायला लागलं. त्याला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सत्ताधारी घटकांनी आक्षेप घेतला आणि मग हे नवीन सुधारणा बिल आलं. तर ही जी सुधारणा आहे त्याच्या अनुषंगाने पुन्हा प्रश्न निर्माण झाला की मग आता सगळीच्या सगळी मुसलमानांची संपत्ती किंवा औकाफची संपत्ती ही हिंदू किंवा सरकारच्या नियंत्रणात जाईल का? जसं असादुद्दीन ओवैसी यांनी ते बिल फाडत असताना असं म्हटलं की हे जसं महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काळा गोरा असा जो भेद आहे त्या भेदाला विरोध करताना बिल फाडलं होतं तसं मी करतो आहे कारण हे मुसलमानावरती अन्याय करणार आहे. आता ह्या सगळ्या त्यांनी सुचवलेल्या सरकारनं जी जेपीसी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली होती ज्याच्यामध्ये विरोधकांनी 44 आणि सत्ताधाऱ्यांनी 14 बदल सुचवले, 14 बदल स्वीकारले गेले, विरोधकांचे बदल स्वीकारले गेले. यामुळे होणार काय? पहिला भाग असा आहे की औकाफ किंवा वक्फ याच्यामध्ये थेटपणे समजा एखादा दर्गा असेल किंवा तत्सम आस्थापना असेल त्याच्यामध्ये सरकारचा आजही हस्तक्षेप नाही. अडचण अशी होती की 2013च्या अमेंडमेंटनुसार जर तुम्ही एक संपत्ती सांगितली की ही माझी संपत्ती आहे तर आपल्याकडे सिव्हिल राईट्स प्रमाणे एखाद्या घटनेबद्दल जर तुम्हाला न्यायालयामध्ये जायचं असेल तर त्याला 12 वर्षाचा कॅप आहे. इथे असं आहे की 12 वर्षाच्या आधीची 50, 60, 70 वर्षापूर्वीची संपत्ती सुद्धा माझी आहे असं औकाफनं दावा करायला सुरुवात केली होती. त्याला काउंटर म्हणून समजा तुमच्या संपत्तीवर औकाफनं दावा केला तर त्याला काउंटर म्हणून 1 वर्षाच्या आत तुम्हाला न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये पिटिशन दाखल करायची होती. बरं ती पिटिशन तुम्ही कुठं करू शकत होता तर तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये नाही. जर एकदा औकाफने वक्फ बोर्डाने सांगितलं की ही संपत्ती आमची आहे तर तुम्हाला रिट पिटिशन घेऊन हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागत होतं. पहिला बदल सरकारने असा केलाय, असं होणार नाही. औकाफ बोर्डाने सांगितलं की आमची संपत्ती आहे तर त्या संदर्भामध्ये इथून जे प्राधिकरण असेल ते चॅरिटी कमिशनर असेल आणि सिव्हिल कोर्टामध्ये पण तुम्हाला जाता येईल. इथे तो लातूरच्या शेतकऱ्यांचा संदर्भ येतो आहे पण तेही आणखी आपण समजून घेऊ. हा महत्वाचा बदल. दुसरा बदल काय केलाय की ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की हिंदू किंवा गैर मुसलमान हे या ट्रस्टवरती येतील असं नाहीये. औकाफचा जो मूळ ट्रस्ट आहे जो आस्थापना आहे तो त्यांच्याच ताब्यात असणार. फक्त बदल कुठे आहे तर औकाफचा जे राज्य पातळीवरचं फेडरेशन किंवा जी यंत्रणा शासनानं उभा केली किंवा केंद्रीय पातळीवरची यंत्रणा आहे त्याच्यामध्ये मात्र 2 गैरमुसलमान येतील. त्याचं कारण सरकारने असं सांगितलं आहे आणि ही काही सरकारची भलामण नाही, मी फक्त कायदा सांगतोय कारण या देशात तो लागू झालाय म्हणून, की सरकारचं असं म्हणणं आहे की अमुक अमुक संपत्ती माझी आहे असं म्हटलं जातं तेव्हा कोणतेही पुरावे तुमच्याकडे नसता तुम्ही हा दावा करता जसा दिल्लीत केला
तो बऱ्याच वेळेला कोणाचं घर असू शकतं, कोणाची स्थावर मालमत्ता असू शकते, जे लातूरच्या शेतकऱ्यांच्या बद्दल झालंय. तर हे इथून पुढे होणार नाही, ते एक्झामिन केलं जाईल आणि त्याला चॅलेंज करताना समोर चॅरिटी कमिशनर असणार आहे. पूर्वी या औकापच्या कोणत्याही निवाड्याला तुम्हाला थेटपणे रिट पिटिशनद्वारे जे चॅलेंज केलं जाऊ शकत होतं ते तुम्ही आता चॅरिटी कमिशनरकडे करू शकता आणि तो कमिशनर हा कोणत्याही धर्माचा असू शकतो. औकापच्या बोर्डावरती 2 महिला रिप्रेझेंटेटिव्ह स्थान द्यायचं आहे. हा बदल आम्ही केला असं जे सरकार सांगते ते साफ चूक आहे. 2025च्या कायद्यामध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन हे 1995च्याच कायद्यामध्ये असलेलं रिप्रेझेंटेशन आहे. त्यात नवीन काही नाहीये. झाला तर एवढाच बदल होईल की त्याच्यामध्ये आता जे पूर्वी केलं नाही, जसं सर्व्हे करणं अपेक्षित होतं 1995च्या कायद्याप्रमाणे औकापची संपत्ती कुठे कुठे आहे याचा सर्व्हे करणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. सरकारने आता ठरवलंय की आम्ही हा सगळा सर्व्हे करू. तो जिल्हाधिकाऱ्यांनी तत्समच्या वरच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून करू. तो सर्व्हे करत असताना इतर धर्मियांचे लोक सुद्धा तो सर्व्हे बघतील आणि त्याच्यामध्ये मग अंतिम निवाड आम्ही देऊ. आता याच्यामध्ये शिया असतील किंवा बोहरी मुसलमान असतील त्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व यावं असा सरकारचा प्रयत्न आहे, असं सरकारच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे. तो हे ते सगळे बदल आहेत की जे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले. त्या बदलांची लसावी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियांची कोणतीही संपत्ती जी पूर्वी त्यांच्या ताब्यात आहे ती कुणीही काढून घेणार नाही. पण जी मुस्लिम धर्मियांची संपत्ती जी इतरांच्या ताब्यात आहे आणि कुणी घरं बांधलेली आहेत, कुणी त्याच्यावर व्यापारी स्थापना केलेली आहे, तर त्याची एक प्राधिकरणामार्फत सुनावणी होईल आणि ती प्राधिकरणामार्फत सुनावणी झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये तसं नाही असं लक्षात आलं तर ती संपत्ती संबंधित माणसांना मिळेल, जे धाराशिव शहरामध्ये अपेक्षित आहे. पण मुस्लिम समुदायाला सुद्धा त्याचे राईट्स मिळालेले नाहीयेत. म्हणजे अनेक अशा वस्ती आहेत की जिथे शेकडो वर्षापासून मुस्लिम बांधव राहत आहेत, त्यांची घरं तिथं आहेत, पण त्यांना त्याचा मालकी हक्क नाही. त्यामुळे त्यांना कर्ज मिळतंय आणि त्यांना नगरपालिका महानगरपालिकेकडनं बांधकाम परवाने मिळत आहेत. तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल. आता हा मी कायदा समजून सांगितल्यानंतर सुद्धा याच्या मागे राजकारण नाही असं कोणी मानायचं काही कारण नाही. येऊ घातलेल्या निवडणुका सातत्यानं आपण आक्रमक हिंदुत्वाची भाषा करत असताना आपल्या राजकारणाचा स्थायी भाव हा हिंदू फर्स्ट, नेशन फर्स्ट वगैरे सांगत मुस्लिम समुदाय हा दुय्यम नागरिकत्वाचा आहे असं सतत सांगण्याच्या प्रयत्नाचा पण हा एक भाग असू शकतो. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. पण अर्थात याच्या मागे बरेचसे गैरसमज अधिक प्रमाणामध्ये पसरवले जातात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. जसं मी कौसरबागमधल्या मुस्लिमांना विचारलं, त्या आमच्या डिबेटमध्ये असलेल्या मुस्लिम बांधवांना विचारलं की सीएए किंवा एनआरसीमुळं मुस्लिम बांधवांची ह्या देशातले नागरिकत्व जाईल असं जे म्हटलं जात होतं ते नाहीये तसं झालेलं, ते खोटं आहे. हे आज तरी आपण मान्य करायला हवं की नाही. तर जो बदल झालेला आहे त्याच्याकडे अधिक डोळसपणे बघायला हवं. या बदलामधून जे सर्व्हे आता होणार आहेत ते करायला हवं, त्याच्याकडे नीट लक्ष द्यायला हवं. आणि आता शेवटचं उत्तर, लातूरमधल्या तळेगावच्या शेतकऱ्यांनी का आनंद साजरा केला, तर त्यांना या 303 एकर जमिनी संदर्भात ही आमची आहे असं म्हणून जे औकाप ट्रस्टने नोटिसा बजावलेल्या होत्या त्याला अर्थ नाहीये. इथून पुढे ते सिव्हिल पिटिशन होईल, कोर्टामध्ये ते चर्चेला येईल आणि त्याच्यानंतर हा जो पिढ्यानपिढ्या ह्या शेतकऱ्यांनी जमीन कसण्याचा त्यांचा जो मालकी हक्क आहे तो कदाचित अबाधित राहू शकतो. जसा की आपल्याकडे कोणत्याही मुस्लिम बांधवांना त्याच्या जमिनीवरचा अधिकार, जो औकापकडे असलेली जमिनीचा अधिकार आहे, तोही मिळायला या कायद्यामुळे मदत होईल. थांबूया आपण इथे. मी राजकारणात स्पर्श केलेला नाहीये. तो स्पर्श यासाठी नाही केला कारण कुणी काय पद्धतीचं राजकारण करावं हे त्यांच्यावरती अवलंबून आहे. शेवटी लोकांनी कायद्याच्या दृष्टीनं समजून घ्यावं त्यासाठीचा हा व्हिडिओ. थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटतो तो जरूर कळवा. एनडीटीव्हीला फॉलो करायला लागा. आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, महत्वाचं म्हणजे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू सो मच.